महापालिकेत भाजप सत्तेत आल्यापासून कचरा संकलनासाठी झोननिहाय कंपन्यांची नियुक्ती करण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। महापालिका नवीन एजन्सी नियुक्त करण्याचा प्रस्ताव ठेवते का किंवा विद्यमान कंपन्यांनाच यंत्रणा मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे। महानगरपालिका क्षेत्रातील कचरा संकलन व्यवस्था बऱ्याच काळांपासून समस्याग्रस्त झाली आहे। सध्या एजी एन्व्हायरो झोन 1 ते 5 मध्ये कचरा संकलनाची जबाबदारी घेत आहे आणि बीव्हीजी इंडिया झोन 6 ते 10 मध्ये कचरा संकलनाची जबाबदारी घेत आहे। स्वच्छ भारत मिशनमध्ये मागे पडल्यामुळे महानगरपालिका प्रशासनानं दोनही कंपन्यांवर एकूण मासिक बिलाच्या 10% दंड आकारला आहे। ही रक्कम अंदाजे 70 लाख पर्यंत पोहोचली आहे, जी आतापर्यंत कचरा वाहनं खरेदी करण्यासाठी आणि विद्यमान वाहनं मानकांनुसार अपग्रेड करण्यासाठी वापरली गेली आहे। आगामी योजनेअंतर्गत आणखी 50 वाहनं खरेदी करण्याचे नियोजन आहे। माजी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे हे महानगरपालिकेत कचरा संकलन व्यवस्था कायम ठेवण्याचे बाजूने होते, पण नंतर सत्ताधारी भाजपनं 2 एजन्सी नियुक्त करण्याचा प्रस्ताव मांडला, जो महानगरपालिका सभेत मंजूर करण्यात आला। नागरिकांचा असा विश्वास आहे की झोननिहाय एजन्सी नियुक्त करणे हा समस्येवर कायमस्वरूपी उपाय नाही, पण कचरा संकलन प्रक्रिया मजबूत करणे आणि प्रशासकीय कारवाई करणे आवश्यक आहे। तथापि महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे की सध्या अशा कोणत्याही योजना नाहीत। त्यांनी असंही म्हटलं आहे की झोननिहाय एजन्सी नियुक्त करणे व्यावहारिक नाही आणि सर्व कंपन्यांवर समान देखरेख ठेवणे कठीण होईल। 2008 ते 2019 पर्यंत शहराची कचरा संकलन व्यवस्था कनक रिसोर्सेस कंपनीच्या अखत्यारीत होती। 2019 मध्ये भाजपच्या राजवटीत एजी एन्व्हायरो आणि बीव्हीजी इंडिया यांना प्रत्येकी 5 झोनमध्ये कचरा संकलनाची जबाबदारी देण्यात आली होती। आता भाजप सत्तेत परतल्यानंतर झोननिहाय नवीन एजन्सी नियुक्त करायचं का, विद्यमान यंत्रणा मजबूत करायची का, की जुन्या कंपन्यांचे कामकाज सुधारायचे, याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे।